मनपा के विपक्ष नेता संजय महाकाड़कर ने 12 समितियों में महिलाओं को प्राथमिकता देने के फैसले का स्वागत किया है। उन्होंने कहा कि चुनाव को 1 महीना हुआ है, नए पार्षदों से जनता को बड़ी उम्मीदें हैं। शहर में सफाई कर्मचारियों की कमी, गंदा पानी और गर्मी से पहले जल संकट बड़ी समस्या बन रहे हैं। इन मुद्दों पर पार्षदों ने सीधा जनता का सामना करना पड़ रहा है। आजच्या या विशेष सभेमध्ये ज्या 12 समितीच्या ज्या घोषित झालेल्या आहेत त्याच्यात मुख्यतः स्थायी समितीसुद्धा आहे, परिवारण समिती आणि त्यासोबतच बाकी 10 विशेष समित्याची आज इथे आणि काँग्रेस पक्षानेसुद्धा महिलांना प्राधान्य दिलेलं आहे। महिलांचं आम्ही स्वागतच करतो, परंतु 27 नावं आजच्या या समितीमध्ये द्यायचे होते आणि आमच्या याच्यातले सर्वच जवळपास महिला आम्ही त्याच्यात समावेश केलेला आहे। मग उत्तर, दक्षिण, मध्य, दक्षिण पश्चिम आणि सर्वच विभागातून सर्व समतोल असं राखून सर्व सभासदांची त्यात नावं टाकण्यात आलेली आहे। हो, महिना झालेला आहे, जवळपास महापौर बसलेले आहेत, नगरसेवक आलेले आहेत। नागपूरच्या समस्या तुमच्याकडे येते, तुमच्याकडे विरोधी पक्ष नेत्याचं हे आहे, कसं बघता याला की ह्या काय काय समस्या आहे, कोणत्या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी असं तुम्ही आज हे नाही, 1 महिना होऊन गेला आणि जवळपास बरेचसे नगरसेवक हे नवीन आलेले आहे आणि 4 वर्षाच्या प्रशासक काळानंतर जेव्हा नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये जायची जेव्हा संधी आली तर जनतेलासुद्धा मतदारांनासुद्धा नगरसेवकांकडनं अपेक्षा आहे आणि सगळ्याच प्रभागामध्ये सगळ्यात जास्त मोठी समस्या जर असेल तर साफसफाईच्या कर्मचाऱ्यांची, कारण की साफसफाईचे कर्मचारी प्रभागामध्ये बिलकुल निवडकच प्रत्येक प्रभागामध्ये असल्यामुळे लोकांची जी ओरड आहे किंवा त्या परिसरामध्ये ज्याप्रमाणे साफसफाई व्हायला पाहिजे आहे ती होत नाही। कचरा गाड्या ज्या आहे ह्या लोकांची दैनंदिन गरज आहे, त्याने मी जात नाही आणि सर्व मुख्यतः म्हणजे पिण्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे, आज अजून उन्हाळा सुरू व्हायचंच आहे, परंतु पिण्याच्या पाण्याची जी किल्लत, जे नागरिकांना 1 ताससुद्धा पाणी मुबलक मिळत नाही, बऱ्याच ठिकाणी गढूळ पाण्याच्या समस्या आहे। या सर्व समस्या प्रामुख्याने आज सर्वच नगरसेवकांना प्रामुख्याने फेस करावा लागत आहे।